नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत. तर यूट्यूब एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे आपल्या सर्वांसाठीच. यूट्यूब एक सुंदर प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. कारण का तर प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येकालाच स्टेज प्लॅटफॉर्म मिळेल किंवा वेळ मिळेल आपल्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमधनं काढून. काहीतरी प्रत्येकामध्ये काही ना काही कला असतेच, नाही असं नाही. तर ती कला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब हे एक सुंदर प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. म्हणजे काय, यूट्यूब हे जगातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यात कोणतीही व्यक्ती सहजपणे व्हिडिओ अपलोड करू शकते. मग त्यामध्ये शैक्षणिक व्हिडिओ असतात, मनोरंजनाचे व्हिडिओ असतात, संगीत असतात, कुकिंग, योगा आणि टेक्नॉलॉजी अशा अनंत विषयावर व्हिडिओ टाकले जातात. आणि आपण कुठलीही गोष्ट, आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट हवी असेल तर आपण ती सर्च करून मिळवू शकतो. म्हणजेच काय, तर यूट्यूब हा आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक सुंदर प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. तर यूट्यूबचा वापर जगभरात होतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही भाषेत व्हिडिओ बनवले तरी ते व्हिडिओ लोकांपर्यंत जगभर पोहोचू शकतात. किती अवघड विषय असो, गणित, कोडिंग, सायन्स किंवा म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, यूट्यूबवर शिकण्यासाठी मोफत व्हिडिओ असतात. अगदी डिटेल्समध्ये असतात. 50 वर्षापूर्वी देखील एखाद्या कलाकाराचे घर, एखाद्या कलाकाराचं नाव किंवा एखाद्या कलाकाराची संपूर्ण माहिती, जीवन प्रवास आपल्याला यूट्यूबवरती मिळू शकतो. यूट्यूब हे जगातील प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याची ताकद निर्माण करते. म्हणजे आपण घरच्या घरी, आपण घरातल्या घरात एखादा सुंदर व्हिडिओ बनवून, तुमच्यात काय कला आहे, कुकिंगची असेल, आणखीन कुठली असेल, सिंगिंगची असेल, कुकिंगची असेल, कुठलीही कला असेल काही दुसरी, तर ती तुम्ही व्हिडिओ तयार करून लोकांपर्यंत पोहोचू शकता. किंवा गायन असेल, काहीही असो, शैक्षणिक असू दे, कुठलंही असू दे. तर यूट्यूबमुळे खेड्यातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक माहिती मिळून मार्गदर्शन मिळालेले आहे. असं हे यूट्यूबचा प्लॅटफॉर्म अगदी सुंदर आहे. सर्वांनाच मनापासून त्याचा उपयोग होत आहे आणि होत असलेला आहे. कोरोनासारख्या काळात तर लोकांना अगदी सत्य आणि योग्य माहिती पोहोचवण्याचं काम यूट्यूबने केलेलं आहे. आता बरेच हॉस्पिटल्स म्हणा, हॉस्पिटलच्या सोयी म्हणा किंवा हॉस्पिटलचे कन्सेशन म्हणा, असं बऱ्याच गोष्टीची माहिती पोहोचवण्यासाठी यूट्यूबचं काम कोरोनासारख्या काळात खूप उपयोगात आलेलं आहे. स्थानिक प्रशासनाची संपर्क मदत केंद्रे यांची माहितीही यूट्यूबवरती कोरोनासारख्या काळात लोकांना फार उपयोगी पडलेली आहे. यूट्यूबमुळे मानसिक आरोग्यासाठीही खूप मदत होते. यूट्यूबवरती योगा दाखवला जातो, प्राणायाम दाखवला जातो, मेडिटेशन दाखवलं जातं, सकारात्मक विचारसरणीचे व्हिडिओ टाकले जातात आणि समाजातील तणाव कमी करून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली जाते. असं तुम्हाला जे हवं ते तुम्ही सर्च करून यूट्यूबवरती मिळवू शकता. आणि शिवाय तुम्ही दिलेली माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवून ती लोकांच्या उपयोगात येऊ शकते. असा हा यूट्यूबचा उपयोग दोन्ही अर्थी आपल्याला आणि समाजासाठी होतो आहे. त्यामुळे यूट्यूब हा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबमुळे हिंदू संस्कृती आणि वर्षभरातील संपूर्ण सणावारांची माहिती समाजाला मिळते, लोकांपर्यंत पोहोचवली जाते. यूट्यूब हे युवकासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करणारे साधन आहे. आत्महत्येचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन व्हिडिओ खूप फायदेशीर ठरतात.
कधी कधी विद्यार्थी हा डिस्टर्ब होतो, स्ट्रेसमध्ये येतो, किंवा मार्क्स कमी मिळाले किंवा प्रवेश नाही मिळाला, तर त्यावेळेस मोटिवेशनल व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगाचे पडतात. आत्महत्येचा विचार करणाऱ्यासाठी असे मोटिवेशनल व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. करिअर मार्गदर्शन, यशोगाथा, स्टार्टअप प्रेरणा इत्यादीद्वारे तरुणांना दिशा मिळते. म्हणजे यूट्यूबद्वारे अशा तरुणांना ज्यांना काही सुचत नाही, ज्यांना काही मार्गदर्शन मिळत नाही, अशांना यूट्यूबद्वारे माहिती मिळते. यूट्यूबचा वापर करून छोट्या व्यावसायिकांना सुद्धा आपला व्यवसाय प्रमोट करता येतो, लोकांपर्यंत पोहोचवता येतो. त्याची सुंदर माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते. यूट्यूबमुळे ग्रामीण किंवा दुर्गम भागात मराठी शास्त्र ऑनलाईन शिकवणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पोहोचवणं शक्य झालेलं आहे. यूट्यूबमुळे स्वच्छता, पर्यावरण, महिला सशक्तीकरण, स्वच्छ भारत अभियान, बालसंस्कार, बालकामगार विरुद्ध जनजागृती या मुद्द्यावर लोकांना माहिती पोहोचवण्याचं काम यूट्यूबमुळे सोपं झालेलं आहे. अशी सर्व प्रकारची कुठल्याही प्रकारची माहिती यूट्यूबवरती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, यूट्यूबमुळे जागतिक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याची ताकद निर्माण झालेली आहे. यूट्यूबवर स्वतःची ओळख तयार करता येते. क्रिएटिव्हिटी, बोलण्याची शैली, स्किल्स हे सर्व काही लोकांसमोर सादर करून प्रसिद्धी मिळवता येते यूट्यूबवर. म्हणजेच काय की यूट्यूबमुळे स्वतःची ओळख निर्माण करता येते. तुमच्यात काही टॅलेंट असेल किंवा कुठलीही कला असेल तर ते यूट्यूबमुळे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर साधन आहे. पूर्वी असं व्हायचं की खूप तुम्ही टॅलेंट असेल, किचनचं असेल किंवा सिंगिंगचं असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या कलांचं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवल्या जात नव्हत्या. प्रत्येकाला स्टेज मिळेलच असं नाही, प्लॅटफॉर्म मिळेलच असं नाही. तर यूट्यूबमुळे हीच गोष्ट सोपी झालेली आहे. यूट्यूब फक्त हे पैसे कमवण्याचं साधन नसून यूट्यूबकडे तुम्ही तुमचे सुंदर विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. अशा अर्थाने यूट्यूबकडे बघा. नंतर तुम्हाला त्यात किती यश मिळतंय किंवा किती काय होतंय, पैसे मिळतात का नाही मिळतात, ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही यूट्यूबकडे असं बघावं की हा आपले विचार किंवा आपल्यातली कला लोकांपर्यंत मांडण्याचे एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. अशा अर्थाने यूट्यूबकडे बघितलं जावं. व्ह्यूज कमी येवो, व्ह्यूज जास्त येवो, कमी आल्या तरी त्याबद्दल विशेष मानायचं नाही, जास्त आल्या तरी ॲटिट्यूड धरायचा नाही. पण आपल्यातली कला किंवा आपले सुंदर विचार हे लोकांपर्यंत पोहोचले जातात. त्याचं एक वेगळं समाधान मानून यूट्यूबवरती व्हिडिओ म्हणा, तुमच्यातली कला म्हणा, प्रत्येकाने टाकत राहावी. पैसे मिळवणं या दृष्टिकोनातनं यूट्यूबकडे बघू नये. कारण जेव्हा तुम्ही तुमच्यातली कला यश एकदम येत नसतं, हळूहळू येत असतं. तुमच्यातली कला लोकांपर्यंत पोहोचते हेच तुमचं सक्सेस आहे. किंवा तुमचे विचार, तुमच्यातले सुंदर विचार, आध्यात्मिक माहिती म्हणा किंवा काय किचन टिप्स म्हणा, जे काही असेल ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि लोकांना त्याचा उपयोग होतो, हेच तुमचं सक्सेस आहे. म्हणून यूट्यूब हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्यातले गुण, आपल्यातली सुंदर विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची, आपल्यातली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. थँक्स यूट्यूब.